नमस्कार. आज आपण बघणार आहोत चकलीची भाजणी. त्याकरता मी 6 ग्लास जाड तांदूळ घेतले आणि एका कापडला, कॉटनच्या कापडला ओलं करून त्यात हे तांदूळ मी स्वच्छ पुसून घेतले. असं केल्याने तांदूळ धुण्याची आवश्यकता नाही आहे. गरम कढईत बारीक गॅसवरती खमंग असे भाजून घेतले आणि मी 2 बॅचमध्ये तांदूळ भाजून घेत आहे. 3-3 ग्लास. एका परातीत मी कॉटनचा कपडा टाकला आणि त्यावरती तांदूळ घालून घेतले आहे. त्यासाठी मी आणखी 6 ग्लास तांदळासाठी मी 2 ग्लास चणा डाळ घेतली. तीसुद्धा कॉटनच्या कपड्याने स्वच्छ करून त्यालाही त्याच गरम कढईत घालून त्याला खमंग असं भाजून घेत आहे. रंग बदलायला नको, फक्त डाळ अशी गरम आणि कडक झाली पाहिजे. त्याला आपण मंद आचेवरती भाजून घेऊ आणि त्याच तांदळावरती आपण त्याला ओतून घेऊ. चणा डाळ भाजणं झाली की आपण यामध्ये पाऊण ग्लास मुगाची डाळ, तीसुद्धा स्वच्छ कॉटनच्या कपड्यामध्ये स्वच्छ करून घेऊ आणि त्यालासुद्धा मंद आचेवरती भाजून घेऊ. बारीक गॅसवरती कढई गरम असल्यामुळे हे पदार्थ लवकर भाजण्यात येते. मग मुगाच्या डाळीच्या अर्ध जे आहे उडदाची डाळ, यालासुद्धा त्याच पद्धतीनं स्वच्छ करून याला भाजून घेऊ. याची पण रंग नाही बदलेल याची काळजी घ्या. खरपूस अशी खमंग असे भाजणं झालं की सर्व साहित्य एकात करून थोडंसं हलवा. कॉटनचा कपडा टाका आणि त्यावरती हे सर्व साहित्य टाका, म्हणजे खाली वाफेजणार नाही. आणि हे जे बघत आहे पाऊण ग्लास आहे डाळवं म्हणतात, कोणी डाळ्या म्हणतात, फुटाणी म्हणतात. हे गरम कढईत टाका आणि अगदी परत करा. नंतर आहे हे 1 ग्लास जाड पोहे हे सुद्धा अगदी परत करून कढईत त्यावरती आपण टाकून घेऊ. आणि पाव ग्लास जे आहे साबुदाणा, हा बारीक मंद गॅसवरती छान खरपूस असा भाजून घ्यावा. साबुदाणा बघा कसा फुललेला आहे. साबुदाणा फुलतपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्याच्यात टाकून घ्यायचं. मग आहे पाऊण ग्लास धने मी थोडे जास्त भरपूर घेतले आहे. त्याला गरम कढईत खरपूस भाजायचं, म्हणजे छान भाजायचं. अर्धे भाजणे झाले की त्यात आपण मूठभर जिरं घालून घेऊ. मूठभर जिरं त्या धन्यामध्येच घालून घेऊ आणि त्याला पुन्हा परतवून घेऊ. जिरं असं छान फुगणार, तडतडणार. तसं झालं की आपण कढई गॅस बंद करून सर्व साहित्य, सर्व जिन्नस एकत्र करून खालीवर करून व्यवस्थित मिक्स करून ठेवूया. मी हाच कॉटनचा कापड प्लॅटफॉर्मवरती ठेवून त्याला थोडंसं पसरवून घेतलं आहे, कारण की एकावर एक राहिलं तर ते वाफेजून जे सर्व धान्य आहे थोडे ओलं होण्याची शक्यता असते. त्यामुळे मी प्लॅटफॉर्मवरती तो कापड ठेवला आणि त्या धान्याला छान परत करून थंड केलं आणि गिरणीवर थंड झाल्यानंतर पाठवून दिलं. त्या गिरणीवाल्यांना माहीतच राहते हे भाजणीचं पीठ कसं दळायचं. ते छान चकलीला जसं पाहिजे तसं दळून देतात आणि आपली खमंग भाजणी अशीही तयार झाली आहे. बघा, गिरणीवरून आलेलं पीठ मी तुम्हाला दाखवत आहे. या पिठापासून छान खुसखुशीत अशा चकल्या करा. आणि या चकल्या कशा करायच्या त्याचा व्हिडिओ मी दिलेला आहे लिंक. तुम्ही बघा आणि करा आणि नक्कीच मला कमेंट्स करून कळवा की तुमच्या ह्या चकल्या आणि भाजणी कशी झाली आहे. तुमची दिवाळी सुखमय जाओ, आनंदित जाओ, ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.